पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे एकमेव सत्य जिवंत देव याच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. देवाची जी प्रीती आहे, देवाचं जे प्रेम आहे, त्याचं जे सत्य आहे ते सत्य आपण जाणून घेत आहोत. जेवढा वेळ आपण देवाच्या सानिध्यात घालवू, व्यतीत करू, तेवढा आपल्याला त्याचा अनुभव घडेल. आणि तो अनुभव जो आहे तो अनुभव आपल्यासाठी फार गरजेचा आहे. आणि म्हणून आज पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये, आध्यात्मिक वाढीमध्ये त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं. डोळे झाकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देव, आज पुन्हा एक वार आम्ही तुमचं नाव घेत आहोत. तुमच्या नावाने आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. तुम्ही सातत्याने आम्हाला मदत करत असता. तुमच्या इच्छानुसार तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत असता. तुमचं वचन सामर्थ्यशाली आहे, शक्तिशाली आहे. तुमच्या वचनामध्ये प्रेम आहे, वात्सलता आहे. आणि त्या ज्ञानाचा आणि त्या सत्याचा आम्ही अनुभव करून घेत असताना आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. ज्या पवित्र आत्म्याद्वारे तुमचं हे वचन लिहिलं गेलं, त्याच पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कार्य करा. लीन नम्र अंतःकरणाने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. हे सत्य जे आहे, याचं ओझं जे आहे ते मी स्वतः वाहू शकत नाही. आणि म्हणून मला तुमच्या सामर्थ्य तीच विनंती करत आहे की मी तुमच्या सेवक आणि तुमच्या लेकरांशी न बोलता तुम्ही आमच्या सर्वांच्या अंतःकरणासंती बोला. तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या वाणीमध्ये कोमलता आहे, त्याच्यामध्ये कळकळ आहे. आणि म्हणून विनंती करत आहोत की मी फक्त माध्यम म्हणून तुम्ही माझा वापर करा. मला देखील सार्वकालिक जीवनाची तितकीच गरज आहे जितकी तुमच्या लेकरांना आहे. म्हणून विनंती करत आहे, आमच्या पापांची, आमच्या चुकांची दयेने कृपेने क्षमा करा. आम्हाला शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार, शुद्ध मन द्या. त्या अंतःकरणामध्ये फक्त तुमचं वास्तव्य असू दे, जेणेकरून तुमचा आवाज ज्यावेळेस आज आम्ही ऐकू त्यावेळेस त्या आवाजाला आम्ही स्वीकार करू, तुमचं सत्य स्वीकार करू. आम्हाला संजीवनीची अत्यंत गरज आहे. आणि आजचा जो संदेश आहे तो संजीवनीचा संदेश असावा, अशी आमची तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून विनंती करत आहोत की आजची वेळ, आमचा ताबा आणि आजचे वचन तुमच्या हातामध्ये तुम्ही घ्या. आम्हाला तुम्ही चालवा. तुमचंच ह्या ठिकाणी गौरव होऊ दे आणि आमच्या आध्यात्मिक वाढ होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. काही दिवसांपासून आपण हे शिकत आहोत की देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवलं त्यावेळेस देवानं त्याचं चारित्र्य, त्याचा स्वभाव, त्याचं मन किंवा त्याचं अंतःकरण मनुष्याला दिलं. म्हणजे थोडक्यात, ज्यावेळेस आपण स्वभावाचा विचार करतो त्यावेळेस स्वभाव म्हटल्यानंतर नैसर्गिकरित्या तो मनुष्य कसा आहे, इंग्लिशमध्ये त्याला नेचर असा शब्द वापरला जातो. म्हणून पापाच्या अगोदर आदम आणि हवा जे होते ते नैसर्गिकरित्या त्यांचा कल, त्यांची ओढ जी होती ती पवित्र किंवा चांगल्या गोष्टीकडे होती. त्यांचं चारित्र्य जे होतं, म्हणजे चारित्र्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या, एक म्हणजे विचार आणि दुसरं
म्हणजे भावना. एक म्हणजे विचार आणि दुसरं म्हणजे शरीर. मेंदू आणि शरीर दोन गोष्टी आल्या, की मेंदू जो आहे तो मेंदू पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो. तुम्ही काय बोलायचं, काय वाचायचं, कोणती कृती करायची, कुठं जायचं, या सर्व गोष्टीचं नियंत्रण जे आहे ते मेंदू करत असतो. म्हणजे थोडक्यात वरील शक्ती, म्हणजे थोडक्यात काय, की विचार तुमचे जे आहेत त्या विचारांनी तुमच्या पूर्ण शरीरावरती आणि भावनेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. भावना आणि शरीर विचारावरती नियंत्रण ठेवता कामा नये. आता ह्याच्यावरती थोडा विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण चारित्र्याचा विचार करतो किंवा चरित्र असा शब्द वापरतो, त्याच्यामध्ये निर्णय घेणं फार महत्वाचं असतं. तुम्ही जो निर्णय घेता त्याच्यावरती तुमचं आणि माझं चरित्र जे आहे ते अवलंबून आहे, निर्णयावरती. जर आपण विचारामध्ये चांगले निर्णय घेतले तर आपले चरित्र जे आहे, आपलं चरित्र जे आहे ते पवित्र आहे. पण जर निर्णय देवाच्या वचनाच्या विरोधात घेतला, पवित्र आत्म्याच्या विरोधात घेतला, तर तेच चारित्र्य जे आहे ते पापी होतं. म्हणून ज्यावेळेस आपण चारित्र्याचा विचार करतो त्यावेळेस निर्णयाचा विचार करणं फार गरजेचं आहे. निर्णय घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पापाच्या अगोदर आदम आणि हवा, त्यांचा स्वभाव, त्यांचा कल, त्यांची ओढ जी होती ते पवित्र आणि चांगल्या गोष्टीकडे होती. त्यांचं चरित्र पवित्र होतं, स्वभाव पवित्र होता, त्यांचं मन पवित्र होतं. स्वभाव आणि चरित्र दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या वेळेस आदाम आणि हवेनं पाप केलं त्यावेळेस आपण असं पाहतो, की पाप ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण निर्णय घेऊन पाप करत असतो. ज्यावेळेस आदाम आणि हवेनं पाप केलं त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला, की देवाची वाणी, देवाची आज्ञा जी आहे, की प्रत्येक झाडाचं फळ आम्ही खाऊ शकतो, पण बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ आम्ही खाऊ नये. जर आम्ही ते खाऊ तर आम्ही निश्चित मरू. ही जी आज्ञा होती त्या आज्ञेच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतला. सैतानाचं त्यांनी ऐकलं आणि म्हणून जे त्यांचं चरित्र पवित्र होतं ते चरित्र पापी झालेलं आहे. म्हणजे विचाराचा वापर निर्णयासाठी न करता भावनेचा वापर करून निर्णय घेण्यात आला, म्हणून त्या ठिकाणी ते पाप घडलं. एक महत्वाचं वाक्य बोलतो, आपण सर्वांनी त्याच्याकडं लक्ष द्यावं. निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. आणि तो विचार जो आहे निर्णय घेताना, तो विचार जो आहे तो देवाच्या वचनातून असावा, स्वतःच्या विचारानुसार न जाता. कारण की विचार जो असतो आणि विशेष करून देवाच्या वचनाचा जो विचार असतो, तो विचार आज वेगळा, उद्या वेगळा, परवा दिवशी वेगळा असं होऊ शकत नाही. 10,000 वर्षापूर्वी, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस देवाने ह्या सृष्टीची निर्मिती केली 6,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी नाही. हे जग जे आहे ते फक्त 6,000 वर्षापूर्वीचं आहे. 6,000 वर्षापूर्वीचा जो देवाचा विचार आहे तोच विचार आज देखील कायम आहे. तो विचार बदलत नाही. म्हणून इब्रिकारास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या सारखाच आहे. येशू ख्रिस्त आणि त्याचं वचन बदलत नाही. तो विचार आहे, विचार कधी बदलत नसतो. म्हणून निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. भावना जे आहेत ते भावना, आज व्यक्ती सुखी आहे, उद्या तोच व्यक्ती दुखी होऊ शकतो. परवा दिवशी तोच व्यक्ती रागिष्ट स्वभावाचा होऊ शकते, त्याच्यानंतरच्या दिवशी व्यक्ती तो परत सौम्य होऊ शकतो. भावना जे आहेत ते वर खाली, वर खाली, वर खाली बदलत जातात. म्हणून देवाच्या वचनावरती निर्णय घेतला पाहिजे, स्वतःच्या भावनेवरती नाही. कारण की भावना बदलल्या की निर्णय बदलतो. ज्यावेळेस आदम हवेच्या पापाविषयी आपण विचार करतो,
देवाचं वचन म्हणतं की हवेनं जो निर्णय घेतला ते त्या महिलेनं किंवा हवेनं ज्या गोष्टी पाहिल्या त्याच्यावरती निर्णय घेतला, देवाच्या विचारानुसार निर्णय घेतला नाही. तुम्हाला आणि मला हे माहित पाहिजे की सैतान जो आहे तो सैतान खालील शक्तीचा म्हणजे शरीराचा म्हणजे भावनेचा वापर करून आपल्याला निर्णय घेण्यास भाग पाडतो. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं की तुमचे विचार जे आहेत ते देवाचे विचार असावेत, देवानं ते विचार तुम्हाला आणि मला जे दिलेले आहेत त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, कारण तो विचार जो आहे तो ठाम असतो, तो विचार कधी बदलत नाही. ज्यावेळेस हवेनं पाप केलं तर देवाचं वचन म्हणतं की तिनंही फळ खाल्लं आणि ते फळ आदामाला दिलं. आता आदामानं ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस जर आपण सखोल त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ज्यावेळेस हवा तिच्या हातामध्ये फळं होती आणि ती आदामाकडे गेली आणि ती म्हणाली की मी हे फळ खाल्लं आणि मला असं वाटतं की माझं स्तर जे आहे, माझी पातळी जी आहे ती मला आणखीन जास्त वाढलेली दिसत आहे, तूही हे फळ खा. तर आता आदामाला निर्णय घ्यायचा आहे आणि आदामाला पवित्र आत्मा त्यावेळेस म्हणत होता की हवेनं ते फळ खाल्लेलं आहे आणि आज्ञेनुसार ती निश्चित मरून जाणार आहे. त्याच वेळेस सैतान म्हणतो आदामाला की हे तुझ्या हाडाचं हाड आहे, मांसाचं मांस आहे, तू काय कर, हे फळ खा. तू जर हे फळ खाल्लं नाहीस तर हवा जी आहे ती एकटीच मरून जाईल, एकटीचाच नाश होईल आणि तू तिच्याशिवाय जगू शकणार नाहीस. हा महत्वाचा मुद्दा. तर बंधू आणि भगिनींनो, आता आदामाला निर्णय घ्यावा लागेल की एका बाजूला देव आहे जो सार्वकालिक जीवन त्याला देऊ शकतो, ही चाचणी जर तो पार पाडत असेल तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या हाडाचं हाड आणि मांसाचं मांस म्हणजे त्याची पत्नी नारी जी नरापासून आलेली आहे ती दुसऱ्या बाजूला आहे. आता सैतान ज्यावेळेस हवेला भुरळ टाकतो किंवा मोहात टाकतो त्यावेळेस सापाचा वापर करतो, पण ज्यावेळेस हवा पापामध्ये पडते किंवा निर्णय घेते त्यावेळेस सैतान म्हणतो की आता हवा माझ्या बाजूला आलेली आहे, आता हवेचा वापर करून, हवेचं माध्यम वापरून आता मी आदामाला मोहात टाकणार आहे. आणि म्हणून हवेचा वापर करून, त्या स्त्रीचा वापर करून आदामाला सैतान म्हणत आहे की तू एकटा कसा जगशील. ह्या स्त्री संती तू राहिलेला आहेस, या स्त्री संती तू एदन बागेमध्ये फिरलेला आहेस, तुम्ही एक झालेला आहात. आता तू ह्या स्त्रीला सोडून राहू नको. तिनं जरी पाप केलं असलं तर तिला एकटं त्या पापामध्ये राहू देऊ नको. आणि पवित्र आत्मा दुसऱ्या बाजूला म्हणतो, आदाम, देवाची आज्ञा ही आहे, ज्या दिवशी ते फळ तू खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील. त्यावेळेस आदामाचं प्रेम जे आहे देवावरचं, देवाचं वचन आपल्याला सांगतं की त्यानं देखील ते फळ खाल्लेलं आहे. म्हणजे त्यानं निर्णय जो आहे तो देवाच्या आज्ञेनुसार, देवाच्या वचनानुसार न घेता भावनेच्या भरात की मी ह्या स्त्रीपासून एकटा कसा राहू, एकटा मी ह्या स्त्रीशिवाय राहू शकणार नाही, आणि म्हणून आदामाने भावनेच्या भरामध्ये खालील शक्तीचा, शरीराचा वापर करून निर्णय घेतलेला आहे. त्याचा निर्णय भावनात्मक होता, विचारात्मक नव्हता. थोडा सखोल अभ्यास आहे पण महत्वाचा आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस पासून पुरुषाची जी कमकुवत बाजू आहे ती स्त्री आहे. स्पष्ट बोललेलंच बरं. कारण की हा निर्णय जो आहे, आज जर सैतान वापर करत असेल पुरुषाला आध्यात्मिकरित्या देवापासून दूर नेण्याचा, किंवा आध्यात्मिकरित्या पुरुषाला जर आध्यात्मिकरित्या बलहीन करायचा असेल, तर सैतान स्त्रीचा वापर करतो. कारण की आदाम जो देवाच्या प्रतिरूपाचा होता, देवाचा स्वभाव, देवाचं चारित्र्य, देवाचं मन असलेला व्यक्ती जर निर्णय भावनात्मकरित्या स्त्रीच्या बाजूने घेऊ शकतो, त्यावेळेस तर आजचा पुरुष किती शक्तिशाली आहे, किती सामर्थ्यवान आहे ते तुम्ही मला सांगा आता.
6,000 वर्ष जवळपास हाच निर्णय पुरुष घेत आलेले आहेत. जवळपास प्रत्येक पुरुष, जवळपास सर्वच नाही, जवळपास प्रत्येक पुरुषाची कमकुवत बाजू स्त्री आहे. आणि हे सैतानाला व्यवस्थित माहिती आहे. म्हणून निर्णय जो आहे तो भावनात्मक नसून विचारात्मक असावा. तो विचार फक्त आणि फक्त देवाच्या वचनातून आला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला, निर्णय बघ का, फळ खाणं निर्णयाचा निष्कर्ष आहे, निर्णयाचा परिणाम आहे. निर्णय जो तुम्ही घेता त्याच्यावर ते ठरलं जातं की तुम्ही आणि मी पाप करतो की नाही. आता थोडक्यात थोडा विचार करूया. देवाच्या वचनामध्ये आणि विशेष करून एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये ह्या ठिकाणी आहे, मी ते त्यांचं जे शब्द आहेत ते मी तुम्हाला भाषांतर करून सांगत आहे इंग्लिशमधून मराठीमध्ये. तर ते म्हणतायत की कृती करण्याच्या अगोदर आपण निर्णय घेत असतो, निर्णयामध्ये आपण विचार करत असतो. म्हणजे निर्णय जो आहे तो निर्णय आपण इथून घेत असतो, जसं आपण शिकलो. आणि माझी विनंती आहे की जे 2-3 दिवस आपण शिकलो तो पाया होता सार्वकालिक जीवनाचा अभ्यासक्रमाचा. तर तो पाया कदापि आपण विसरू नये. निर्णय जो आपण घेतो तो मेंदूचा हा भाग नाही, हा भाग नाही, तर पुढच्या भागात तो निर्णय घेत असतो आपण. तर ज्यावेळेस इथून आपण निर्णय घेतो की मी ते पाप करणार आहे, निर्णय घेतला की पाप झालं. ती कृती आपण करो अथवा ना करो, पाप घडलेला आहे. याच्यावरती आपण विचार करूया. म्हणजे हवेनं ज्यावेळेस फळ खायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर तिनं ते फळ खाल्लं. म्हणजे कृती जे आहे ते निर्णयाचा परिणाम आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तिनं ते फळ खाल्लं, ज्यावेळेस तिनं निर्णय घेतला त्यावेळेसच पाप घडलं आणि त्याच्यानंतर तिनं ते फळ खाल्लेलं आहे. फळ खाल्ल्यानंतर पाप घडलं असं नाही, निर्णय घेतला रे घेतला, पाप झालं. म्हणून येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये म्हणत आहे की जो पुरुष स्त्रीकडे पाहून वाईट विचार किंवा त्याच्यामध्ये व्याभिचाराचे विचार जरी आले तर त्यानं त्याच्या अंतःकरणामध्ये पाप केलेलं आहे. कृती तो व्यक्ती करू दे अथवा न करू दे, पाप घडलेलं आहे. म्हणून निर्णय आपण जे घेतो ते निर्णय घेतले की पाप घडलं असं आपल्याला स्पष्टपणे माहित पाहिजे. ती कृती आपण करू अथवा न करू तो नंतरचा भाग आहे. कृती जरी झाली नाही तरी देखील ते पाप आहे. कल्पना करा की आपण सर्वजण एकत्र आहोत. एक उदाहरण घेऊया. उदाहरण दिलं की मग वचन स्पष्टपणे कळतं. कल्पना करा की आपण एका ठिकाणी आपण सेवक लोक आणि जितके लोक देवाचे आहेत ते आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल ठेवलेले आहेत टेबलवरती. आणि त्या ठिकाणी कल्पना करा की कल्पना करा की मी त्या ठिकाणी तुमचे मोबाईल बघून, चांगले चांगले मोबाईल बघून मी विचार करतो मनामध्ये की मला हे मोबाईल चोरी करायचे आहेत आणि ते मी चोरी करणार. निर्णय घेतला, पाप घडलं. पण कल्पना करा की निर्णय घेतल्यानंतर मला ते मोबाईल चोरी करण्याची संधीच मिळाली नाही. ती संधी मला मिळायच्या अगोदरच तुम्ही मोबाईल घेतले आणि खिशात ठेवले आणि तुम्ही तुमच्या घरी निघून गेला. मी मोबाईल चोरी केले का? कृतीमध्ये चोरी नाही केली, विचारांमध्ये चोरी केली, म्हणून ते पाप झालं. म्हणजे थोडक्यात काय, निर्णय मी घेतलेला आहे, मला ते फक्त चोरी करण्याची संधी मिळालेली नाहीये. संधी जर मिळाली असती तर निर्णय मी अगोदरच घेतलेला आहे. संधी मिळाली असती तर मी नक्कीच मोबाईल चोरी केले असते. कारण की का, निर्णय तर अगोदरच घेतलेला आहे. मला ह्या गोष्टी बोलायला आवडत नाही, पण बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जे पुरुष महिलांवरती, तरुण मुलींवरती अत्याचार जे करतात ते का करतात? अचानक
महिलेला पाहतात, अचानक ते स्त्रीला पाहतात आणि तो अत्याचार करतात का? नाही. निर्णय अगोदर घेतलेला आहे. संधी मिळाली की कृती झाली. निर्णय. म्हणून आपण काय विचार करतो याच्यावरती आपलं चारित्र्य आणि आपलं आयुष्य आणि सार्वकालिक जीवन अवलंबून आहे. एक निर्णयावरती. एक. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीही परिस्थिती सैतान आणू दे, कोणतीही परीक्षा आणू दे, आपण त्या परिस्थितीमध्ये काय विचार करतो याच्यावरती सार्वकालिक जीवन अवलंबून आहे. एक निर्णय. आदाम आणि हवेने एकच निर्णय घेतला होता. त्याच्यामुळं त्यांना त्या एदन बागेतून बाहेर यावं लागलं. त्या एक निर्णयामुळं त्यांचं चारित्र्य जे पवित्र होतं ते पूर्ण चारित्र्य पापी झालं. त्यांचा स्वभाव पापी झाला, त्यांचं मन पापी झालं. देवाचं वचन म्हणतं की त्याच्यामुळे, त्यांच्या पापामुळे, त्याच्या पापाच्या परिणामामुळे पूर्ण ही पृथ्वी जी आज तुम्ही पाहत आहात, त्यांच्या पापाचा परिणाम आहे. परिणाम वेगळा आणि पाप वेगळं. याच्याविषयी आपण उद्या विचार करणार आहोत. म्हणून निर्णय जो आहे तो भावनात्मक नसून विचारात्मक असावा, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. देवाच्या वचनामध्ये आपण हे शिकलेलो आहोत. आज मला खूप काय तुमच्या संगती शिकायचं होतं, पण वेळ संपलेली आहे. म्हणून मी आजचा जो संदेश जो आहे तो उद्या घेत आहे. पण जो संदेश मला तुम्हाला आज सांगायचा आहे तो म्हणजे, जर तुम्हाला सैतानाविषयी किंवा सैतानाच्या बाजूने जायचं असेल तर त्या ठिकाणी देखील निर्णय घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला देवाचं अनुकरण करायचं आहे तर त्या ठिकाणी देखील निर्णय घ्यायचा आहे. आदाम आणि हवा असेच पापी झालेले नाहीत. आपले पहिले आई वडील जे आहेत ते असेच पापी झाले नाहीत. त्यांना निर्णय घ्यावा लागला. निर्णय म्हणजे काय? देव एका बाजूला सांगत आहे की ते पाप तुम्ही करू नका. आज्ञा होती बरं का ती. परत मी ह्या ठिकाणी आठवण करू इच्छितो सर्वांना आणि मला स्वतःला देखील, की ती आज्ञा होती, तो सल्ला नव्हता. कोणता? की त्या झाडाचं तुम्ही फळ खाऊ नका, हा सल्ला नव्हता. सजेशन, काउन्सिलिंग नव्हती. कमांडमेंट म्हणजे ती आज्ञा होती. सल्ला म्हणजे जरी तुम्ही त्याचं ऐकलं नाही तरी चालेल, सल्ला आहे हा फक्त. आज्ञा म्हणजे तसं तुम्ही करायचं नाही, ह्याला म्हणायचं आज्ञा, हुकूम. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आपण भावनेच्या भरात, म्हणजे काय, आज आपण निर्णय जो घेतो तो रागाच्या भरात घेतो. रागाच्या भरात आपण निर्णय घेतो आणि फटकन बोलतो. नाही. देवाचं वचन म्हणतं की आपण रागाच्या भरामध्ये, राग येऊ शकतो आपल्याला. एखादी गोष्ट चांगली आपण करायचा प्रयत्न करत असेल आणि ती चांगली गोष्ट जर इतर लोक करत नसतील, त्यांच्या भल्यासाठी आपण सांगत असेल, तरी देखील राग जरी आला तर त्या रागाच्या भरामध्ये निर्णय घेऊन आपण काहीही शब्द बोलू शकत नाही. म्हणून भावनांवरती नियंत्रण पाहिजे. ज्यावेळेस आदाम आणि हवेनं निर्णय घेतला, वरील शक्तीचा वापर न करता शरीराचा किंवा भावनेचा वापर करून ज्यावेळेस निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जास्त शक्तिशाली झाल्या आणि त्यांचा विचार जो आहे तो कमकुवत झाला. म्हणून ज्या गोष्टीच्या आधारे तुम्ही आणि मी निर्णय घेतो त्या गोष्टी जास्त खंबीर होतात. भावनेच्या आहारी किंवा शरीरावरती आपण जर निर्णय घेत असेल तर शरीर बळकट होतं, देह बळकट होतो, आपल्या भावना बळकट होतात. पण देवाचे विचार आणि आपले विचार जे आहेत ते कमकुवत 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 होत जातात. आणि मग एक वेळ अशी येते की पवित्र आत्मा सांगतो आपल्याला की चुकीची गोष्ट करत आहात. ते आपल्याला कळतं की ह्या निर्णयामध्ये चुकीची गोष्ट होणार आहे, परिणाम त्याचा आपल्याला भोगावा लागणार आहे. पण भावना इतक्या तीव्र झालेल्या असतात की भावना विचारांना म्हणतात, शांत बस, बोलू नको. भावना विचारांवरती नियंत्रण ठेवतात. त्याला म्हणायचं पापी मन. पवित्र मन काय?
विचार भावनांवरती नियंत्रण ठेवतात. विचार कधीही भावनांवरती नियंत्रण ठेवणारे असले पाहिजेत. म्हणून आपण ज्या गोष्टी खातो, जेवण जेवतो, कोणतं जेवण जेवलं पाहिजे, जेवण जर कोणतं समोर आलं जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, ते जर जेवण आपल्या समोर आलं तर आपल्याला तेवढ्या विचारामध्ये ताकद आहे का, निर्णय घेण्यासाठी तो विचार इतका खंबीर आहे का, की हे जेवण दानियेलानं नाकारलं, मीही हे जेवण नाकारत आहे, मला हे जेवण जेवायचं नाही, मला देवाच्या वचनानुसार जेवण जेवायचंय. तेवढे विचार खंबीर आहेत का? ज्याचे विचार खंबीर आहेत ना, मग तो निर्णय लगेच विचारानुसार घेतो. पण ज्याला ती सवय लागलेली आहे, जे जेवण देवाच्या वचनानुसार नाही ते जेवण जेवायची जी सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं त्याचं शारीरिक देह जो आहे, त्याच्या भावना ज्या आहेत, म्हणजे थोडक्यात त्याची ती ओढ जी आहे, ती ओढ जी आहे, त्या ओढीच्या विरोधात तो जाऊ शकत नाही, कारण की ती ओढ फार तीव्र झालेली आहे. म्हणून वारंवार निर्णय घेताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा वापर करता त्याच्यावरती ठरतं की तुमचा पुढचा निर्णय काय असेल. दोन वेळेस तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीचा जर निर्णय घेतला, भावनात्मक निर्णय घेतला, तर तिसऱ्या वेळेस भावनात्मक निर्णय घेण्यासाठी सोपं जातं. का? दोन वेळेस अगोदर ते तुम्ही केलेलंच आहे, सवय लागून जाते. आणि म्हणून ती सवय जर मोडायची आहे, म्हणजे खालील शक्तीचा, शरीराचा जर वापर करायचा बंद करायचा आहे निर्णय घेण्यासाठी, तर विचारामध्ये निर्णय घेणं आपण सुरू केलं पाहिजे. सुरुवातीला ते फार कठीण आहे, सुरुवातीला ते फार अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्हाला ती सवय लागेल, मला सवय लागेल, तस तसं आपले विचार बळकट होतील. आणि विचारानुसार निर्णय घेतला की समोरचा माणूस म्हणतो की काय क्षमता आणि काय सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये. आणि तो निर्णय घेताना तुम्ही एकटे नसता. देव म्हणतो मी तुला निर्णय घेण्यास मदत करतो, फक्त तू निर्णय घे. सैतानी दुसऱ्या बाजूला म्हणतो निर्णय घेण्यासाठी मीही तुला मदत करतो, निर्णय घे. पण दोघही, देव असू दे अथवा सैतान असू दे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कधीच निर्णय घेत नाहीत. म्हणून देवाने आपल्या समोर सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक नाश ठेवलेला आहे. एक विचार पुरेसा आहे. बंधू आणि भगिनींनो, जर कोणाला सार्वकालिक जीवन मिळालं नाही, तर ते परिस्थितीला दोष देऊ शकणार नाहीत, ते लोकांना दोष देऊ शकणार नाहीत, ते फक्त स्वतःलाच दोष देऊ शकतील. कोणीही सार्वकालिक जीवनापासून वंचित लोकांमुळे किंवा परिस्थितीमुळे होत नाही, तो स्वतःच्या निर्णयामुळे सार्वकालिक जीवनाच्या नाशामध्ये जातो. ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं, त्यावेळेस आदामाला प्रश्न विचारण्यात आला की तू पाप केलेला आहेस का? त्यानं जबाबदारी घेतली नाही, नाही घेतली जबाबदारी. तोच पुरुष जो अगोदर, पापाच्या अगोदर म्हणायचा हाडाचं हाड आणि हे माझा मांसाचं मांस, ही स्त्री जी आहे ती माझी आहे, माझ्यापासून ती स्त्री आलेली आहे, पापाच्या नंतर तो दोष जो आहे तो स्वतःवरती न घेता स्त्रीवरती लादत आहे. म्हणून म्हटलं ना की पापामुळं कोणाचंही चांगलं होत नाही, कोणाचंही. देवाचं भलं होत नाही, तुमचं भलं होत नाही, सैतानाचंही भलं होत नाही. जर मनुष्यानं एखादी गोष्ट जी गरजेची नाही, जर मनुष्यानं एखादी गोष्ट जी गरजेची नाही ती जर केली असेल, तर ते म्हणजे पाप. पाप अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की कोणताही व्यक्ती निर्णय ज्यावेळेस घेतो आणि पापामध्ये पडतो, त्यावेळेस आदामासारखं तो स्त्रीला किंवा इतर पुरुषाला किंवा इतर व्यक्तींना दोष देऊ शकत नाही किंवा परिस्थितीला दोष देऊ शकत नाही. खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल, वेळच वाईट होती हो म्हणून त्याचं तसं झालं. वेळ वाईट नसते, वेळ कधीही वाईट नसते, निर्णय चुकीचा असतो. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये किती वाईट वातावरण होतं, किती वाईट लोक त्याच्या आजूबाजूला होते. मग तो जर म्हणाला असता की मी पाप केलं तर ठीक आहे, तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं असतं का?
म्हणून आपण सार्वकालिक जीवनाचा विचार करत असताना निर्णय ही संकल्पना, निर्णय हा विचार अतिशय महत्वाचा. जर एखाद्याला सार्वकालिक जीवन मिळालं बंधू आणि भगिनींनो, तर त्या निर्णयामुळे लोकांनी त्याला मदत केली हा भाग वेगळा, पण निर्णय त्याचा होता. परिस्थितीमध्ये त्याची चांगली वाढ झाली, आध्यात्मिकरित्या वाढ झाली, ह्या जरी गोष्टी असल्या तरी देखील निर्णय त्याचा होता. आदाम आणि हवा त्यांनी शिक्षण जे आहे त्यांच्या लेकरांना कायन आणि हाबेल दोघांनाही तेच शिक्षण दिलं. पण एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की कायन स्वर्गाच्या राज्यात नसेल, हाबेल स्वर्गाच्या राज्यात असेल. दोघांना तेच शिक्षण ना, दोघांचीही तीच परिस्थिती, दोघांचे आईवडील तेच, त्यांचा देव तोच. दोघही त्या ठिकाणी आले आणि म्हटले की आम्हाला काय करायचं आहे, अर्पण जे आहे ते आणायचं आहे आणि ते वेदीवरती रचायचं आहे. पण एक म्हणाला की मी निर्णय घेत आहे की मी देवाच्या इच्छेनुसार अर्पण आणेन, आणि तो म्हणजे हाबेल. आणि दुसरा म्हणाला की मला देवाची उपासना करायची आहे, पण मी स्वतःच्या इच्छेनुसार ते अर्पण आणेन. निर्णय. उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये फक्त एक विचार आहे, तो म्हणजे देवाच्या बाजूला का सैतानाच्या बाजूला तुम्ही आणि मी निर्णय घेत आहोत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन पाहिजे, तर परिस्थितीकडं, लोकांकडं न पाहता आपण देवाला पाहिलं पाहिजे. म्हणून ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या गोष्टी आपण ऐकतो, त्याचा प्रभाव आपल्यावरती खूप पडतो. एदन बागेमध्ये जर सैतान पवित्र हवेशी बोलू शकतो, तर सैतान आज तुमच्याशी आणि माझ्या संगती नक्कीच बोलू शकतो. देवानं ती त्याला मुभा दिलेली आहे, देवानं ती त्याला परवानगी दिलेली आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये सदोदित देवाच्या वचनाचा, देवाचा आवाज कायमस्वरूपी आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे, जेणेकरून तोच आवाज आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवेल आणि आपल्याला सार्वकालिक जीवन देईल. तुम्हाला आणि मला निर्णय कोणाच्या बाजूला घ्यायचा आहे? एका बाजूला देव आहे जो सार्वकालिक जीवन देऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूला सैतान आहे, तो म्हणतो की एक वेळेस फक्त पाप कर, त्याच्यानंतर तुला पाप करायची गरज नाही. सैतान कधीच म्हणत नाही की आयुष्यभर पाप कर, एक निर्णय घे म्हणतो सैतान. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण हाबेलासारखं निर्णय घेऊया की देवाची स्तुती आणि भक्ती करायची तर देवाच्या इच्छेनुसार, जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये येशू ख्रिस्त आपल्या संगती राहील. आणि एकदा जर निर्णय आपण घेतला आणि सार्वकालिक जीवन मिळालं, तर त्या ठिकाणी मोह नाही, त्या ठिकाणी सैतानाचं अस्तित्व नाही, आणि त्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू आणि ख्रिस्ताच्या सानिध्यात राहू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. आपल्यामध्ये पास्टर नंदकुमार कारंडे आहेत, ते शेवटी प्रार्थना करते. आपण प्रार्थना करूया.